आपण काय शिकत होतो कोणाला माहितीये का? आठवते का? काय शिकत होतो मुलांना? कोण सांगेल? कोणाला आठवते का? हा बोला. बोला बोला, ऐकते मी. काय शिकत होतो? बघा आपण वास्तव संख्या शिकत होतो आणि वास्तव संख्यांमध्ये आपण परिमेय संख्यांचं दशांश रूप शिकलो. कसं काढायचं? भागाकार करावा लागतो परिमेय संख्यांचं दशांश रूप शोधण्यासाठी, बरोबर ना? परिमेय संख्यांचं दशांश रूप शोधण्यासाठी आपण भागाकार केला आणि भागाकाराने आपल्याला कळलं की ते जे दशांश रूप आहे ते खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे. खंडित म्हणजे काय? जेव्हा भागाकार पूर्ण होतो म्हणजे बाकी शून्य आली याचा अर्थ ते खंडित आहे है ना. आणि कधी कधी कसं असतं, कधी कधी दशांश रूप जे आहे ते संपतच नाही, म्हणजे भागाकार संपतच नाही. तुम्हाला सतत सतत तो भागाकार सुरूच राहणार, चालूच राहणार, तो कधीच भागाकार संपणार नाही, बाकी त्याच्यामध्ये शून्य येणार नाही. पण वरती दशांश रूप जे असतं की नाही ते आवर्ती येतं. आवर्ती म्हणजे एखादी संख्या पुन्हा 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 किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो, त्याला आपण आवर्ती असं म्हणतो दशांश. बघा आपण तुम्हाला मी उदाहरण दिलेलं की नाही, आठवते का काही? दशांश रूप परिमेय संख्यांचं दशांश रूप हे दोन प्रकारचं असतं. दोन पैकी एका प्रकारचं असतं कुठलं तरी. एकतर ते खंडित असणार किंवा दुसरं म्हणजे ते अखंडित आवर्ती असणार. म्हणजे आपण एक एक्झाम्पल जर आणखी एक उदाहरण घेतलं तर आपण हे उदाहरण घेऊन बघूया, भागाकार करून बघूया. तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं म्हणजे कसं आपण विसरायचं नाही. 17/125 ही जी परिमेय संख्या आहे तिचं आपल्याला दशांश रूप काढायचंय आणि ते दशांश रूप खंडित आहे म्हणजे संपणार आहे की अखंडित आवर्ती आहे ते आपण बघणार आहोत. परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्यांचे दशांश रूप मध्ये आपण हे गणित सोडून बघू. 17/125. आता ही परिमेय संख्या आहे जी अंशछेदाच्या रूपात आपण लिहितो, ही परिमेय संख्या असते. याला आपण परिमेय संख्याचे p/q स्वरूप असं म्हणतो, अंशछेदाच्या रूपात. परिमेय संख्या आणखी एका स्वरूपात लिहिता येते जी आहे दशांश स्वरूपात. दशांश रूपात सुद्धा लिहिता येते. ही जी p/q स्वरूपातली संख्या आहे ती जर दशांश रूपात जर आपल्याला करायची आहे तर त्याच्यासाठी करावा लागतो भागाकार. भागाकार करून आपल्याला तिला दशांश रूपात आणता येतं. परिमेय संख्येला अंशछेदाच्या रूपात जर आहे तर ती दशांश रूपात आणण्यासाठी तुम्हाला करावा लागतो तो भागाकार. भागाकार मग कसा भागाकार करायचा? ते छेदाने अंशाला भागायचं. छेद 125 आहे त्याला आपण 17ने भागणार. छेदाने इथे अंश इथे लिहायचं, छेदाने भागायचं असतं. छेद इकडे लिहायचा भाजक मध्ये आणि 17ला त्याने भागायचं. पहिला भागाकार शून्याचा लागणार कारण 125चा पाडा लिहावा लागणार, तुम्हाला इथे तयार करावा लागणार. 125 एक 125 125 250 375 500
625 750 असा 125 चा पाडा बनणार. तर पहिली ही संख्या तर 17 आहे. 17 मधून वजा होणारी तर एक पण संख्या इथे नाहीये, कारण पाडा सुरू होतो 125 पासून. त्यामुळे 17ला जर भाग लावायचा आहे तर तो शून्याचा लावावा लागेल, कारण 17 मधून वजा होणारी पाढ्यामध्ये एकही संख्या नाही. मी इथे पहिला भागात शून्याचा लावला, खाली पण शून्य. 17 मधून शून्य गेले 17 राहतात. आणि आता मला खाली घ्यायला संख्या नाही बघा. तिथून आपण काय करतो, एक एक संख्या खाली घेतो वरची, पण इथे संख्याच संपली, 17च होती फक्त. त्यामुळे खाली घ्यायला संख्या नाहीये. मग आपण काय करायचं, खाली घ्यायला संख्या जर नसेल उरली तर आपण आपल्याकडचं शून्य घ्यायचं इथे आणि इथे वरती दशांशाने द्यायचं. कारण आता वरून इथे खाली घ्यायला संख्या नाही. भागाकार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहिती आहे एक एक संख्या आपण खाली खाली एक एक संख्या घेत जातो, पण इथे संख्याच नाहीये खाली घ्यायला. मग आपण आपल्याकडचा शून्य द्यायचा आणि वरती दशांशाने द्यायचं. आपण जो भागाकार लिहितो वरती तिथे. आता इथे 170 झालेले आहेत. 170 ही संख्या झालेली आहे. आता 170 मधून वजा होणारी पाढ्यातली संख्या कोणती आहे ती शोधायची. कोणती आहे 170 मधून वजा होणारी पाढ्यातली संख्या? 125 हा पाढा मी बाजूला लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये 170 मधून वजा होणारी कोणती संख्या दिसते? सांगेल का कोणी? नाही. 125. बरोबर. मग वरती तुम्ही इथे 125 एके 125 म्हणून वरती एक येणार आणि खाली इथून 125 वजा करायचं. इथे आता शून्यातून 5 नाही जात, म्हणून आपण इथून इकडे एक आपण घेणार. 10 मधून 5 इथे 706 होणार. 10 मधून 5 गेले 5 राहतात. 6 मधून 2 गेले 4 आणि ते 0. आता मी एक एक शून्य मी दर वेळेला देत जाणार. एकदा दशांशाने दिलं की कितीही वेळा तुम्ही शून्य घेऊ शकता. आता 125च्या पाड्यातली 450 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 450 मधून वजा होणाऱ्या संख्या हे बघा एवढ्या, ह्या 3. बाकी पुढची 450 पेक्षा मोठ्या संख्या. मग आपण काय करणार, ही घेणार 375. मग इथे 125 त्रिक 375. इथून पण शून्यातून 5 नाही जात, म्हणून आपण इथून एक घेतला. इथे 10 झाले, 10तून 5 गेले 5. 4 मधून पण 7 नाही जात, मग पुन्हा इथे 3 आणि इथे 14 केले 7 0. आता मी परत आणखी एक शून्य घेऊ शकतो, किती वेळा शून्य. आणि मग आता 5चा भागाकार जातो बघ 6चा. 750 आहेत बघा पाड्यामध्ये. 6चा भाग लावतो. 125 गुणिले 6 केले तर 750 येणार. आणि अशा प्रकारे तुमचा भागाकार पूर्ण झालेला आहे. बाकी शून्य आली. बाकी शून्य जेव्हा येते ना तेव्हा जो भागाकार आहे तो असतो खंडित भागाकार. खंडित म्हणजे बाकी शून्य आले की नाही मग खंडित, त्याला खंडित म्हणतो. खंडित प्रकारचा दशांश रूप आहे. भागाकार संपलेला आहे, बाकी शून्य आलेली आहे म्हणून खंडित. कधी कधी भागाकार चालूच राहतो तेव्हा तो अखंडित असतो. हे आपण शिकलोय. पुन्हा एकदा मी एक रिव्हिजन म्हणून घेतलंय, पण आता लक्षात ठेवायचं. आता पुढे आपल्याला दशांश रूपाचं, म्हणजे आता आपण काय केलं, भागाकार करून आपल्या ज्या परिमेय संख्या आहेत की नाही, परिमेय संख्या आपण आता पी छेद क्यू स्वरूपात लिहितो किंवा मग दशांश स्वरूपात किंवा दशांश रूपात लिहितो.
पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय केलं, पी छेद क्यू स्वरूपातली संख्या दशांश रूपात केली रूपांतर. आता जी मी केली की नाही ती पी छेद क्यू स्वरूपात होती की नाही, 17/125 म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात होती. तिचं मी दशांश रूपात तिला मी रूपांतर केलं. दशांश रूप तिचं काय आलं, 0.136 हे तिचं दशांश रूप आहे. हीच संख्या 17/125. पण 17/125 हे पी छेद क्यू स्वरूप आहे आणि तिचं मी दशांश रूपात कन्वर्ट केलं 0.136. हे त्याच संख्येचं दशांश रूप आहे. आपण काय केलं, पी छेद क्यू स्वरूपातली संख्या दशांश रूपात रूपांतर केली भागाकार करून. आता उलटा प्रश्न असणार, आता तुम्हाला दशांश रूपात देणार संख्या आणि ती आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात लिहायची. हे आपण शिकलोय का, आठवते का? शिकलो असेल तर आपण पुढचं शिकूया. दशांश रूपाचं पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर आपण शिकलो का? दशांश रूपाचं उलट असं रूपांतरण या बाजूला, दशांश रूपाचं पी छेद क्यू रूपात. मला आठवते का कोणाला आपण शिकलोय का? बर, आपण नसेल शिकलो तर आपण पुन्हा एकदा एक उदाहरण घेऊन शिकूया की एखादी संख्या दशांश रूपात आहे तर ती पी छेद क्यू स्वरूपात कशी आणायची. भागाकार करून आपण पी छेद क्यू स्वरूपातली संख्या दशांश रूपात नेतो. आता आपल्याला दशांश रूपातली संख्या पी छेद क्यू स्वरूपात आणायची, उलट रूपांतरण. म्हणजे असं, हे बघा इथे गणित आहेत तुम्हाला. तिसरा प्रश्न आहे बघा तसा. हा बघा, खालील परिमेय संख्या पी छेद क्यू रूपात लिहा. पी छेद क्यू रूपात लिहायच्यात संख्या. म्हणजे या कशामध्ये दिलेल्या आहेत, या दशांश रूपात दिल्यात. हे बघा, या दशांश रूपात दिलेले आहेत आणि सगळे दशांश रूप जे आहेत ते वरती रेष आहे. म्हणजे सगळे दशांश रूप जे आहेत ते अखंडित आवर्ती स्वरूपाचे आहेत. अखंडित आवर्ती सगळे दशांश रूप, आणि त्याला आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात आणायचं आहे, है ना. अखंडित आवर्ती स्वरूपाचे आहेत, पी छेद क्यू स्वरूपात आणायचे. त्यासाठी काय करायचं, आपण एखादं उदाहरण घेऊ. समजा हे तिसरं उदाहरण आपण घेतो, ते घेऊया. ते दशांश रूपात आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला त्याचं पी छेद क्यू स्वरूपात आणायचं आहे. तीन 3.17 आवर्ती, 3.17 आवर्ती अशी संख्या आहे. हे दशांश रूप आहे, हिचं मला पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. आता आवर्ती म्हणजे काय असतं, पी छेद, तर जे मला जी संख्या पी छेद क्यू स्वरूपात आणायची आहे ती मी एक्स मानणार. म्हणजे एक्स घेते ती संख्या, एक्स बरोबर 3.17 आवर्ती. 17 आवर्ती म्हणजे काय, तर 17 जे आहेत ना ते पुन्हा 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 येतात. असे पुन्हा पुन्हा येतच राहणार. किती वेळा, असंख्य वेळा. 17 17 17 17 17 भागाकार संपतच नाही, याला आवर्ती म्हणतो आपण. तुम्ही जर भागाकार करत गेले ती संख्या आपल्याला पी छेद क्यू स्वरूप तिचं शोधायचं आहे की ती अंश छेदाच्या रूपात कशी असणार संख्या. हे दशांश रूप आहे. 17 आवर्ती, आवर्ती म्हणजे 17 17 17 17 येतच जाणार. आता करायचं काय, इथे मला ही संख्या पी छेद क्यू स्वरूपात आणायची. तर इथे एक गोष्ट करायची, पहिला तर तुमच्या किती संख्या पुन्हा पुन्हा येत आहेत. आवर्ती किती संख्यांची होते, तर आवर्ती इथे होते 2 संख्यांची, 1 आणि 7 म्हणजे 17. 1 7 1 7 1 7 परत येतो, 1 7 1 7 1 7 1 7 म्हणजे 2 संख्या रिपीट होतात, 2 संख्या 1 आणि 7. मग इथे काय करायचं, 2 संख्या जर रिपीट होतात ना तर इथे दोन्ही बाजूला 100 ने गुणायचं. जर एकच संख्या परत परत येते तर 10 ने गुणा. 2 संख्या परत परत येत आहेत तर 100 ने गुणा. 3 संख्या परत परत येत आहेत तर 1000 ने गुणायचं. 3 संख्या जर आवर्ती आहेत
ते शेवटचं गणित आहे, त्याच्यामध्ये 3 संख्या आवर्ती आहे. मग तिथे तुम्हाला 1000ने 1000ने गुणायचं आहे. आता 100ने ह्याला पण गुणायचा 3.17 आवर्तीला. 100ने गुणायचं दोन्हीला, याला पण x ला पण गुणलं आणि इकडे पण गुणायचं, उजवीकडे पण गुणायचं. आता 100ने गुणल्यामुळे होतं काय, 100ने गुणल्यामुळे हा जो दशांश चिन्ह आहे ना, हा उजवीकडे सरकतो 2 संख्या. कारण 100ने गुणल्या ना, गुणल्यामुळे काय होतं की 100ने गुणल्यानंतर 2 संख्या पुढे सरकणार, 10ने गुणल्यानंतर 1 संख्या पुढे सरकणार. पुढे म्हणजे उजवीकडे, इकडे. मग आता दशांश चिन्ह येणार कुठे, दशांश चिन्ह इथे येणार, इथं 2 संख्या पुढे. आधी 3 आणि 1च्या मध्ये होतं ना, आता इथे 2 संख्या पुढे सरकणार. म्हणजे हे जे 1 7 आहेत ना, ते इकडे येतील 3 बरोबर, आणि मग दशांश चिन्ह येईल, उजवीकडे सरकतं, उजवीकडे 2 संख्या, कारण 100ने गुणलं म्हणून. आणि पुढे 17 17 17 17 आहेतच, खूप सारे 17 पुढे पण आहेत. एक 17 जो आहे ना, तो फक्त या बाजूला आला 3 बरोबर, कारण 100ने गुणलं म्हणून. आणि 17 आवर्ती राहणारच आहे, 17 17 पुढे असणारच आहे. फक्त एक 17चा जो गट आहे तो डावीकडे आलेला आहे 3 बरोबर, कारण दशांश चिन्ह पुढे सरकले म्हणून. मग इथे दोन्ही बाजूला, इथे मी 100ने गुणलं, इथे 100x झाले, इकडे 100ने गुणलं, तेव्हा माझे 3.17 आवर्ती होते की नाही, त्याचे झाले 317.17 आवर्ती. कारण 17 जो आहे तो इकडे आला. आधी 3.17 आवर्ती होतं, आता 317.17 आवर्ती झालं. कारण एक जोडी जी 17ची आहे ती 100ने गुणल्यामुळे दशांशाने पुढे सरकलं म्हणून. आता आपल्याला इथे हे कळल्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवायचं, हे का झालं, कारण आपण 100ने काय केलं, गुणलं, म्हणून 17 इकडे आलं. 100ने गुणलं. आता इथे काय करायचंय, वजाबाकी करायची, डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करायची आणि उजव्या बाजूतून उजवी बाजू. म्हणजे हे 100x मधून x वजा करणार, 100x वजा x डावीकडे, आणि उजवीकडे उजव्या बाजूंची वजाबाकी. म्हणजे 317.17 आवर्ती मधून 3.17 आवर्ती वजा करायचं. 317.17 आवर्ती मधून 3.17 आवर्ती वजा करायचं. 317.17 आवर्ती मधून 3.17 आवर्ती वजा केल्यावर काय होणार बघूया आपण. याचं उत्तर काय येतं ते बघू. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे वजाबाकी करता. मग हे 317.17 आवर्ती लिहिलं मी, आणि हे 17 आवर्ती याच्या खाली इथं दशांश चिन्ह आहे, आणि हे दशांश चिन्हाला लागून 3 संख्या. मग 3 इथे नाही लिहायची, इथे लिहिले तर चुकणार. 3 इथे येणार, कारण ती दशांश चिन्हाला लागून आहे, आणि मग वजाबाकी करायची. बरोबर, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग हे 17 आवर्ती मधून 17 आवर्ती गेलं ते 0 राहणार, कारण सगळे 17 17 आहे. 17 मधून 17 गेले ते 0 0 0 0 असे. 7 मधून 3 गेले 4 1 इथं 3, म्हणजे 314.00. म्हणजे इथे येणार 314. पॉइंटच्या पुढे 0 0 असल्यामुळे ते नाही लिहिले तरी चालतं. इकडे काय होतं, इकडे 100x वजा x, x म्हणजे 1x, 100x मधून 1x वजा केलं. 100x आहेत तुमच्याकडे, त्याच्यातून 1x वजा केला. 100 मधून 1 गेला तर किती x राहणार, 99x, 99x, आणि इकडे राहिले 314. आता हा 99x इथेच ठेवायचा, हा 99 तिकडे न्यायचा, तिकडे नेल्यावर तो वजा होणार 99. हे तुमचं आलं p/q स्वरूप. बघा, आधी x जी होती आपण मानली होती x, ती दशांश रूपात होती x आधीची, आणि आता जी x आली आहे आपली खाली ती p/q स्वरूपात आली आहे. बघा, 314
छेद 99 म्हणजे ती पी छेद क्यू स्वरूपात आहे. म्हणजे आपण दशांश रूपातली संख्या आपण काय केली, पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर केले. आता एक गणित हे मला सोडून तुम्ही दाखवायचं. सांगा मला उत्तर. सगळ्यांनी वहीवर सोडवायचं आहे आत्ता. हे जे चौथं गणित आहे ते सोडवा. चौथ्यामध्ये 15.89 आवर्ती. 8989 पुन्हा येणार आहे. मी थोडा वेळ थांबते, तुम्हाला सोडवायला वेळ देते. हे गणित सोडवायचं चौथं. 15.89 आवर्ती हे दशांश रूपात आहे, ते आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. सोडवताय मुलांनो? वया आहेत सोबत? येईल सोडवायला? वही आहे का तुमच्या बरोबर? 15.89 आवर्ती ही दशांश स्वरूपातली संख्या आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात आणायची आहे. कशी आणणार? गणित दाखवते तुम्हाला, बघा जमते का. थोडा वेळ प्रयत्न करून बघा. 15.89 आवर्ती पाहिजे तर हे बघा मी जे सोडवलंय ते. जमेगा? जम रहा है? देखो बघा जमते का. प्रयत्न करा असे सोडवण्याचा गणित. आपली संख्या कोणती आहे? ती एक्स घ्यायची, जी मला पी छेद क्यू स्वरूपात आणायची, जी आता दशांश रूपात आहे. काय होती आपली संख्या जी दशांश रूपात आहे? 15.89 आवर्ती. आता ही दशांश रूपात आहे, हिला मला काय आणायचंय? पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. आता पहिल्यांदा काय सांगितलं, आपल्याला गुणावं लागेल इथे दोन्ही बाजूला. पण गुणताना मी 10 ने गुणायचं, 100 ने गुणायचं की 1000 ने गुणू, हे कसं ठरवायचं? तर कोण दशांश चिन्हानंतर किती संख्यांची आवर्ती झाले त्याच्यावरून ठरवायचं. म्हणजे किती संख्या पुन्हा पुन्हा येतात, आवर्ती बघायची किती संख्यांचे झाले. तर 2 संख्यांचे 89 89 89 89 असे येतच राहणार आहेत दशांश चिन्हानंतर. वरती रेष दिली आहे याचा अर्थ ते आवर्ती आहे. 89 89 89 89 म्हणजे 2 संख्या काय झालेल्या आहेत? आवर्ती झालेल्या आहेत, पुन्हा पुन्हा येणार आहेत. 2 संख्या जेव्हा आवर्ती होतात तेव्हा आपल्याला गुणावं लागतं 100 ने. कारण एकावर 2 शून्य बघा, 100 मध्ये 2 शून्य आहे. मग दोन संख्या आवर्ती असतील तर 100 ने गुणा. एकच संख्या आवर्ती असेल तर 10 ने गुणा. आणि 3 संख्या आवर्ती, 3 संख्या परत परत येतात. जसं हे गणित आहे बघा आपल्याकडे, शेवटचं गणित. याच्यात आवर्ती कशाची झालेली आहे बघा. इथं आवर्ती बघा कशाची झाली, 5 1 4. त्याच्यावर रेष दिली आहे 5 1 4 वर. याचा अर्थ 2.514 5 1 4 5 1 4
म्हणजे 3 संख्या पुन्हा पुन्हा येत आहे. 3 संख्यांची पुनरावृत्ती जर होते तर तिथे तुम्हाला 1000 ने गुणावं लागेल. आता सध्या इथे मला 2 संख्यांची पुनरावृत्ती होते, आवर्ती होते, म्हणून मला गुणावं लागणार 100 ने. कारण 2 संख्या पुन्हा पुन्हा येतात. एक संख्या आली तर 10 ने गुणा, 2 संख्या आल्या तर 100 ने, 3 आल्या तर 1000 ने. मग इथे 2 संख्यांची आवर्ती होते की नाही, मग मी दोन्ही बाजूला, ही डावी बाजू आहे x आणि ही उजवी बाजू आहे 15.89 आवर्ती, या दोन्ही बाजूला मी 100 ने गुणणार. दोन्ही बाजूला मी 100 ने गुणणार. मग 100 ने x ला गुणणार याला आणि 100 ने याला सुद्धा गुणणार. दोन्ही बाजूला 100 ने गुणलं, डावी बाजू पण उजवी बाजू पण. मग इथे काय झालं, 100 ने x ला गुणल्यावर, 100 ने x ला गुणल्यावर झालं 100x. बरोबर. इथे 100 ने गुणल्यावर होणार काय, इथे 100 ने गुणल्यावर होणार की हा जो दशांश चिन्ह आहे तो 2 संख्या पुढे सरकणार. आता इथे दशांश चिन्हानंतर काय आहे, दशांश चिन्हानंतर 8 9 आवर्ती. 8 9 आवर्ती म्हणजे काय, तर 8 9 8 9 8 9 असे येणारच आहेत. व फक्त 100 ने मी जेव्हा ह्याला गुणणार तेव्हा हा दशांश चिन्ह 2 संख्या पुढे सरकणार. हा जो दशांश चिन्ह आहे तो इथून इथे येणार. म्हणजे आधी 15 आणि 8 मध्ये होता ना, आता इथे येईल. 2 संख्या पुढे सरकला म्हणजे 8 9 अशा 2 संख्या पुढे सरकून तो आला इथं 9 आणि 8 मध्ये. इथे दिसतो, इथे काढला मी, असा येणार दशांश चिन्ह. का तो तिथे का आला, अशी संख्या तयार होईल तुमची, इथं येईल दशांश चिन्ह आणि पुढे 8 9 8 9 8 9 आहेतच. कारण 100 ने गुणल्यामुळे दशांश चिन्ह उजवीकडे जातं. 2 संख्या, त्या 2 संख्या 8 9 आहे, त्याच्या पुढे जाणार निघून. तुम्हाला उत्तर येणार 15.89.89 भरपूर आहेत पुढे. मग 8 9 आवर्ती आहे तिथे, 8 9 आवर्ती लिहायचं. मग डोक्यावर 8 9च्या रेष द्यायचे, कारण पुन्हा एकच फक्त 8 9 इकडे आला, बाकी पुढे असून कितीतरी 8 9 येणारच आहेत, कारण ते आवर्ती. 100 ने गुणल्यानं झालं काय की तो दशांश चिन्ह 2 संख्या उजवीकडे सरकला, उजव्या बाजू. आता हे मिळालं मला. आता हे मिळाल्यानंतर हे तुमचं पहिलं विधान आहे आणि हे दुसरं. आपण काय करायचं माहितीये का, 2 मधून 1 वजा करायचं. 2 मधून 1 वजा, डावी बाजूची वजाबाकी आणि उजव्या बाजूची पण. मग डाव्या बाजूकडे 100x आहे आणि x आहे, मग 100x आणि x ची वजाबाकी करा. आणि उजव्या बाजूकडे काय आहे, उजव्या बाजूकडे आधी 1 2 1589.89 आवर्ती, हे आधी लिहायचं आणि त्याच्यामधून 15 वजा 8 9 आवर्ती हे वजा करायचं. तृप्ति मैम, हाँ तृप्ति मैम सॉरी को इंटरप्ट कर रही हूँ, मुझे ना ये इनके स्कूल का नाम पूछना था. हाँ. प्रभाकर रामटेके सर, आपके स्कूल का नाम बताइए प्लीज. गंगापुरी आश्रम. गंगापुरी. और ये कौन से डिस्ट्रिक्ट से है सर? जलगांव. ओके थैंक यू सर. जलगांव. और प्रकाश पाटिल सर, आपके स्कूल का नाम क्या है? प्रकाश पाटिल सर, अगर आप यहाँ हैं तो प्लीज अपने स्कूल का नाम बताइए. और अगला है उमेश राठौर सर. उमेश सर, आपके स्कूल का नाम बताइए प्लीज. उमेश सर, मेरी आवाज आ रही है आपको? तो आपके स्कूल का नाम बताइए प्लीज.
और मजिदपुर, मजिदपुर ये स्कूल का ही नाम है क्या? राकेश पाटिल सर, उमेश सर और मजिदपुर, ये अपने स्कूल का नाम और डिस्ट्रिक्ट का नाम प्लीज अपने ये चैट बॉक्स में लिख दीजिएगा। तृप्ति मैम। यस मैम। हाँ थैंक यू मैम, आप कंटिन्यू कर सकते हैं। हाँ, तर इथे आपण काय केलं, इथे आपण वजाबाकी केली, 2 मधून 1 आपण वजा केलेलं, दुसरं जे आपलं समीकरण आहे त्याच्यातून पहिलं समीकरण वजा केलं, हे असं पहिलं समीकरण मी वजा केलं, दुसऱ्यामधून पहिलं म्हणजे 100x मधून मैडम x आवाज नहीं आ आणि रहा। 1.5 आवाज नाही येत आहे? आवाज येतोय माझा? हाँ मैम आ रही है, आवाज आ रही है। आपण डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करू आणि उजव्या बाजूतून उजवी बाजू, म्हणजे 1.5 आणि दुसरं समीकरण आधी लिहायचे, दुसऱ्या समीकरणाच्या डाव्या बाजूतून पहिल्या समीकरणाची डावी बाजू वजा केली आणि दुसऱ्या समीकरणाच्या उजव्या बाजूंची वजाबाकी आणि डाव्या बाजूंची वजाबाकी असं केलंय। आता 100x मधून x म्हणजे 1x, 100x मधून 1x वजा केला की मगाशी आपण जसं लिहिलं 99x येणार, आणि इकडे आपल्याला ह्यांची वजाबाकी करायची आहे। ह्यांची वजाबाकी करताना पहिली संख्या आधी आपण लिहून घेऊ 1589.89 वरती, आणि दुसरी संख्या लिहिताना एकदम व्यवस्थित लिहायची, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह याच ही लिहायचे खाली, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे। 8-9 आवरती इकडे आहे उजवीकडे, आणि इथं 5 येणार आणि इथं 1 येणार, कारण ते 15 आहेत, मग 5 याच्या खाली 1 इथं, इकडे नाही लिहायचे 15, तुम्ही बोलाल इथे काही मुलं इथे लिहितात 15, हे चुकीचे आहे। दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आल्यानंतर त्याला लागून असलेल्या संख्या लगेच बाजूला लिहून टाकायची, आणि आता वजाबाकी करू शकता तुम्ही। आता वजाबाकी केल्यानंतर इथे 9 8-9 मधून 8-9 गेले, 0 राहणार, 9 मधून 5 4, 8 मधून 1 7, 5 1 1574.00 असा 1574 लिहायचं, कारण पॉइंट नंतर 00 त्यामुळे त्याला काय एवढं महत्व नाही। आता काय करायचं, x इथेच ठेवायचा, 99 गुणिले 1 नाही तो तिकडे न्यायचा, तो तिकडे गेल्यावर भागिले थोडा, एक 574 भागिले 99। ही संख्या आधी x जी होती ती दशांश रूपात होती बघा, दशांश रूपातली, पण आता तीच x कशामध्ये आली, कोणत्या स्वरूपात आली, p छेद q स्वरूपात आली। मैडम आवाज नहीं आ रहा आपका। संगीता मैम आवाज नहीं आ रहा है। आवाज प्रॉपर आ रही है सर, एक बार आप रिज्वाइन कर लीजिए, आवाज आ रही है मैम की, ये नेटवर्क दिक्कत हो सकती है, एक बार लीव करके फिर से ज्वाइन करिए सर प्लीज। हाँ अभी आ रही है मैडम। अच्छा अभी आ रही है ना? हाँ मैम कंटिन्यू करिए आप। ठीक है।
आता आपण 3 संख्यांचे आहे ते पण घेऊ, पटकन होऊन जाईल, म्हणजे ते कळेल आपल्याला एकदम व्यवस्थित. शेवटचं जे आहे 2.514 आवर्तीला आपल्याला 2.514 आवर्तीला आपण पी छेद क्यू स्वरूपात आणायचंय. हे दशांश रूप आहे, त्याला आपण पी छेद क्यू स्वरूपात आणूया. तर आता आणताना मगाशी काय सांगितलं, जर 3 संख्या, आता इथे 3 संख्या आवर्ती होत आहेत, पुन्हा पुन्हा येणार, 514 514 असं होत आहे, असं आहे 514 पुन्हा पुन्हा येणार आहे. मग आता इथे मी कितीने गुणू? 514 514 3 संख्या पुन्हा पुन्हा येत आहेत, तर आता कितीने गुणायचं इथे? कोण सांगेल का कितीने गुणू? 10 ने गुणू, 100 ने गुणू की 1000 ने गुणू? बरोबर, 1000 ने गुणूया. आपण इथे दोन्ही बाजूला 1000 ने गुणायचं, डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण 1000 ने गुणू. 1000 ने x ला गुणलं डाव्या बाजूला, बरोबर 1000 ने उजव्या बाजूला पण गुणायचं, दोन्हीकडे 1000 ने गुणलं. आता 1000 ने या x ला गुणल्यानंतर इथे बनणार 1000x, आणि बरोबर इथे 1000 ने आपण जेव्हा गुणतो तेव्हा दशांश चिन्ह आता 3 संख्या पुढे सरकणार, म्हणजे इथे दशांश चिन्ह आहे ना ते 1 2 3 इथे येणार, आता इथे येणार दशांश चिन्ह, म्हणजे इथून निघून ते इथे जाणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार? 2 5 1 4 आणि मग दशांश चिन्ह, आणि मग पुढे 514 514 514, म्हणजे 514 आवर्ती येणार. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा, फक्त 1 514 इकडे सरकणार. मग आता हे दुसरं विधान आपलं, आणि हे पहिलं. आता यांची वजाबाकी करायची, 2 मधून 1 वजा करायचा, 2 मधून 1 वजा, मधून x वजा केला, बरोबर 2.514.514 आवर्तीतून 2.514 आवर्ती वजा केला. म्हणजे बघा ह्याच्यातून हे वजा केलं आणि याच्यातून हे वजा केलं, असं. आता 1000x मधून 1x वजा केला, 1000x मधून 1x, तर किती राहणार? 1000x मधून 1x वजा केल्यानंतर 1000x मधून 1x वजा केला, 1000 मधून 1 वजा केल्यानंतर किती राहतात? 999. जसं मगाशी 100x मधून 1x वजा केलेला, त्यामुळे तिथे 99x आले. आता इथे 1000x मधून 1x वजा केलाय, म्हणून 999x असं राहणार. आणि आता यांची वजाबाकी करताना x लिहायचं राहिले, यांची वजाबाकी करताना एकदम व्यवस्थित. पहिली संख्या लिहून घेतली मी, 2514 514 आवर्ती. दुसऱ्या संख्येचं दशांश चिन्हाच्या खाली याच्या, आणि इथे 514 आवर्ती, आणि इथे 2 इथं येणार कारण ते लागूनच आहे, आणि वजाबाकी. इथे तर 0 0 0 येणार, इथे 4 मधून 2 गेले 2 1 5 2, म्हणजे 2 5 1 2 सेम. आता काय करायचं? आता काय नाही, हे जे 999 आहेत ते तिकडे न्यायचे, तिकडे जाऊन ते भागिले. हे झालं आपलं पी छेद क्यू स्वरूप. आधी दशांश रूपात दिली होती संख्या, आणि आपण ती पी छेद क्यू स्वरूपात आणली. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, ठीक आहे? तर ही पूर्ण सराव संच 2.1 जो आहे तो सोडवायचा आहे. याच्यामध्ये आणखी गणित आहेत, आपण बघू.
आता इथे बघा, इथे हा हे आपण नंतर हे तुम्हाला सोडवता येईल. हे सोडवायचं आहे. संच प्रश्न संच पान नंबर 34 वरच. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर ते टिक करून घ्या, तुम्हाला काय काय सोडवायचं आहे. हे बघा, हे सोडवायचं आहे तुम्ही. हा दुसरा प्रश्न पान नंबर 35 वरचा. पान नंबर 35 वर दुसरा प्रश्न जो आहे, खालील संख्या दुसरा आणि तिसरा तुम्हाला सोडवता येईल. खालील संख्या पीछेद क्यू रूपात लिहा. पीछेद क्यू रूपात लिहायच्या संख्या, म्हणजे आता जे आपण शिकलो तसंच करायचं आहे. आणि त्याच्या खाली तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खालील संख्या दशांश रूपात लिहा असा प्रश्न आहे. खालील संख्या दशांश रूपात लिहा म्हणजे भागाकार करायचा. इथे आपण इथे भागाकार करून उत्तर काढावं लागेल आपल्याला दशांश रूपात आणण्यासाठी. हा तुमचा अभ्यास आहे. पान नंबर 34 वरचं गणित आहे एक, ते सोडवायचं. आणि पान 35 वरचे, पान नंबर 35 वरचा दुसरा आणि तिसरा प्रश्न असा तुमचा अभ्यास आहे. तुमचा होमवर्क जो आहे तो मी इथे लिहून देते. होमवर्क होमवर्क काय करायचंय तुम्हाला, पान क्रमांक 34 वरील चौथा प्रश्न आणि पान क्रमांक 35 वरील प्रश्न दुसरा आणि तिसरा असं सोडवायचं. ठीक आहे. एवढा आपल्याला घरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सगळेजण करणार ना घरचा अभ्यास. नंतर आपल्याला अपरिमेय संख्या पण शिकायच्या आहेत. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये अपरिमेय संख्या काय असतात ते शिकूया. आणि परिमेय आणि अपरिमेय मध्ये काय फरक आहे, परिमेय संख्यांचं दशांश रूप आणि अपरिमेय संख्यांचं दशांश रूप याच्यात काय फरक आहे ते आपण शिकणार आहोत. बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळूनच वास्तव संख्या तयार होतात. त्याच्यातला आपण परिमेय संख्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण अपरिमेय संख्यांचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. वास्तव संख्या या परिमेय आणि अपरिमेय संख्यांपासून बनतात. परिमेय आणि अपरिमेय, त्याच्यामध्ये परिमेय संख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. परिमेय संख्या एक तर आपण पीछेद क्यू स्वरूपात लिहितो किंवा मग आपण दशांश रूपात लिहितो. आता दशांश रूप परिमेय संख्यांचे दोन प्रकारचे आहेत, एक खंडित आणि दुसरं अखंडित आवर्त. म्हणजे एक तर भागाकार संपणारा असतो किंवा मग भागाकार चालू राहतो पण तो आवर्ती असतो. आता अपरिमेय संख्या कशा असतात, अपरिमेय संख्याचं दशांश रूप जे असतं की नाही ते अखंडित, म्हणजे भागाकार संपतच नाही, तो चालूच राहतो. पण भागाकारामध्ये कोणतीच संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा नाहीये. आवर्ती कसं होतं परिमेय संख्यामध्ये 1 4 1 4 1 4 आपण बघितलं, 5 7 5 7 5 7 असे पुन्हा पुन्हा येतात की नाही गट. तसं अपरिमेय संख्येच्या दशांश रूपात येत नाही, ते अनावर्ती असतं. अनावर्ती म्हणजे आता समजा एक गट आलाय ना, समजा 1 4, तर पुढच्या वेळेला 1 4 1 4 1 4 असं नाही ना, काहीतरी वेगळाच येईल. 1 5 येईल, 1 6 येईल, 1 7 येईल, 2 1 येईल, 5 7 काही येऊ शकतं. म्हणजे कोणताही गट किंवा संख्या रिपीट होत नाही, त्याची आवृत्ती होत नाही.
आवर्ती होत नाही, अनावर्ती आहे तो. अनावर्ती म्हणजे एक तर भागाकार संपत पण नाही, अखंडित तर आहेच, म्हणजे न संपणारा भागाकार तर आहेच, पण त्याचबरोबर तो अनावर्ती सुद्धा आहे. अनावर्ती म्हणजे कोणतीच संख्या किंवा कोणत्याच संख्येचा गट पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही, त्याला अनावर्ती असं म्हणतो. मग अपरिमेय संख्येचं दशांश रूप जे असतं ते अखंडित आणि अनावर्ती असतं, आणि परिमेय संख्येचं दशांश रूप एक तर खंडित असणार किंवा अखंडित आवर्ती असणार, पण अपरिमेय संख्येचं दशांश रूप हे नेहमी अखंडित आणि अनावर्ती असतं. तर हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. अपरिमेय संख्या शिकायच्या, त्याच्यानंतर करणी शिकायचंय. करणी पण अपरिमेय संख्याच आहेत, माझा परिमेय आणि अपरिमेय दोन्हीचा आपल्याला अभ्यास करायचा. ठीक आहे, ते पुढच्या लेक्चरला शिकू. दिलेला अभ्यास करायचा सर्वांनी. गुड बाय, गुड नाईट.